दिवसानंतर होणाऱ्या विधानसभेत महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा याचा निकाल घ्यायचा आहे। महाराष्ट्रामधली परिस्थिती झपाट्यानं बदलते। मी महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात जाऊन आलो। साधारणपणाने महाराष्ट्रातल्या जनतेनं निर्णय केलेला दिसतोय की महाराष्ट्रातले हे भ्रष्ट सरकार, पक्ष फोडणारं सरकार, महायुतीचं हे सरकार सत्तेच्या बाहेर घालवायचं आणि महाविकास आघाडीचं सरकार आणायचं काम करायचं, हे सर्व दूर महाराष्ट्रातल्या जनतेनं आता ठरवलेलं दिसतंय। आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीनंतर सरकार आपल्या विचाराचं येईल यात माझ्या मनात काही शंका नाही। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मतदारसंघात गणपतराव दादा विजयी व्हावेत यासाठी तुम्ही अथक गेले काही दिवस प्रयत्न करताय, प्रचार करताय। माझी खात्री आहे की गणपतराव दादांनी आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले। स्वर्गीय सारे पाटील साहेबांनी आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा आग्रह केला आणि काँग्रेस पक्षाला या भागात साथ देण्याचं मोठं काम त्यांनी केलं। सारे पाटील साहेबांची कधी विचलितपणा त्यांच्यात दिसला नाही। त्यांचा विचार पक्का होता। तत्वाशी प्रामाणिक राहण्याचा आदर्श या भागात सारे पाटील साहेबांनी आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांना घालून दिला। अशा सारे पाटील साहेबांचे चिरंजीव म्हणून गणपतराव दादा देखील आज त्याच वाटेने काम करतायत। राजकारणामध्ये तत्व फार महत्वाचं असतं। राजकारणामध्ये विचारांना फार महत्व असतं। पण अलीकडे विचारांचा देखील भ्रष्टाचार महाराष्ट्रात मागच्या काही महिन्यात झाला। गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एकमेकाच्या परस्पर विरोधी असणाऱ्या लोकांनी एकत्रित येऊन सरकार स्थापन केलं। उद्धव ठाकरे साहेबांचं चांगलं चाललेलं महाराष्ट्रातलं सरकार, ज्या सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला कर्जमाफी दिली, सरकारच्या तिजोरीतून कर्जमाफी देणारं महाराष्ट्राचं सरकार हे पहिलं होतं असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। शरद पवार साहेबांनी कर्जमाफी दिलेली पण केंद्र सरकारच्या तिजोरीतून, पण पवार साहेबांच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारने महाराष्ट्रातल्या तिजोरीतून आपल्याला तोशीस लावून सरकारला महाराष्ट्रात 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली। रेग्युलर ज्यांनी कर्ज भरलं त्यांना 50,000 रुपयाचं अनुदान देखील दिलं। आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातली जनता त्याचं आठवण काढते की महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात गेले तर माणसं म्हणतात नाही, उद्धव ठाकरेंच्या सरकारने आम्हाला कर्जमाफी दिली। आजही त्याचं कौतुक होतं। आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात शेतकऱ्याची काय अवस्था आहे वेगळं सांगून मी तुमचा वेळ घ्यावा असं नाही। कापसाचा दर वाढायला लागला। दिल्लीच्या भाजपच्या सरकारने 22 लाख गाठी परवा कापसाच्या आयात केल्या। कांदा निर्यात जोरात व्हायला लागली, दर वाढायला लागले, स्थानिक दृष्ट्या देश करून टाकले। सोयाबीनचे दर 6,000 रुपये झाले पाहिजेत म्हणून 2013ला देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा काढला। 19ला सरकार गेल्यानंतर यांनी कधीच बदलला नाही। यांची भावनाच ही आहे की 6,000च्या वर सोयाबीन जाता कामा नये। पण आज सोयाबीन कुठे गेले? सोयाबीन गेले 3400 आणि 3200 आणि 3500 रुपयाला। हे सोयाबीन पासून तेल करणारा एका मोठ्या उद्योगपतीचा तेलाचा डबा 80 रुपयावरून 180 रुपयावर गेला, पण सोयाबीन काही वर गेलं नाही। कारण या देशामध्ये आता श्रीमंत व्यावसायिक लोकांचं चांगुल चलन करण्याचं काम, सगळ्या धोरणं बदलून त्यांना संरक्षण देण्याचं काम भारतामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष सतत करतात। आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रात 2 पक्ष फुटले माहिती आहे। ते 2 पक्ष फुटले
त्यावेळी या मतदारसंघामध्ये एक अपक्ष आमदार होते, त्यांना उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळात घेतलेलं होतं, मंत्री केलं. आम्हाला वाटलं आता उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं म्हटल्यावर उद्धव ठाकरेंच्या वर ते राहायला काही हरकत नाही. पण एकनाथ शिंदेनी दुसरं दुकान काढल्यावर त्या दुकानात जाऊन बसले. सत्ता सोडायचीच नाही असं आयुष्यात माणसाने ठरवल्यावर अशा गोष्टी होत असतात. एकनाथ शिंदे कोणत्या प्रगल्भ विचाराने उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूला झाले. आमच्याच मंत्रिमंडळात शेजारीच बसायचे. उद्धव साहेबांच्या होला हो म्हणणारे एकनाथ शिंदे अचानकपणाने बाहेर का गेले, तर त्यांना कोणीतरी काहीतरी प्रभावित केलं, त्यांना काही संकट कशी आहेत त्यांच्यासमोर हे सांगून ठेवलं आणि मग त्यांनी सगळ्यांना घेऊन पलीकडे गेले. त्यावेळी चौकात महाराष्ट्राच्या चर्चा काय, आपल्या आमदारांनी किती खोके घेतले. कोणी म्हणायचे 5 खोके घेतले, कोणी म्हणायचे 10 खोके घेतले, कोणी म्हणायचे 15 खोके घेतले. पारावर बसलेल्या गावातल्या खेडेगावातल्या लोकांच्यातल्या चर्चा. मग काही लोक म्हणायचे अरे आपला आमदार लय पोचलेला आहे, 40 आणि 50 आत येणार आहे का. मग महाराष्ट्रात आकडा फिक्स झाला 50 खोके एकदम ओके. हे वाक्य तेव्हापासून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यामुळं ज्यांच्या मतावर आपण निवडून जातो त्यांना न विचारता असा निर्णय जर घेतला असेल तर मतदार कसे लांब जातात हे दाखवण्याची उद्या 20 नोव्हेंबरला तुम्हाला सगळ्यांना सांगेन. भोपाळला नरेंद्र मोदींनी नुसती हुल देतात तशी हुल दिली तर सगळे जाऊन तिकडे जाऊन बसले. आणि नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष आता साधन सुचितेचा पक्ष राहिलेला नाही. त्यांनी ह्या सगळ्या बहादरांना मंत्रिमंडळात घेऊन टाकले. आता महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला तोंड नाही की कोणतं तत्व महाराष्ट्रासमोर मांडतील, काय विचार महाराष्ट्रासमोर मांडतील. मागं जी सगळी फौज आहे त्यांच्यावर ह्यांनीच आरोप केलेत भ्रष्टाचाराचे. आणि एक तर इतकं आदर्श उदाहरण महाराष्ट्रात यांनी घालून, देशात यांनी घालून दिलं की त्या नवाब मलिकना देवेंद्र फडणवीस सतत सांगायचे की हे देशद्रोही आहेत. देशद्रोहाचा खटला, देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे. हॉस्पिटलमधून बाहेर आले, विधानसभेत एकदा कुठंतरी बसले, लगेच पत्रकच काढलं भाजपने, नाही ह्यांचा आमचा काही संबंध नाही, हे देशद्रोही आहे. आज मात्र भारतीय जनता पक्षाने अजित पवारांच्या पक्षामध्ये मी देशद्रोही म्हणत नाही त्यांना, त्यांनी देशद्रोही ज्याला ठरवलं त्या नवाब मलिकांना ह्यांनी तिकीट दिलंय. आणि ह्यांची स्कीम आहे एकावर एक फ्री, तसं नवाब मलिकांनाही तिकीट दिलंय आणि त्याच्या मुलीला पण तिकीट दिलेलं आहे. तुम्ही देशद्रोहांना तिकीट द्यायला लागला, तुम्ही भ्रष्टाचारांना तिकीट द्यायला लागला. कुठे अडवाणी आणि वाजपेयींची भारतीय जनता पक्ष आणि कुठे नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा भारतीय जनता पक्ष. आणि म्हणून आपल्या समोर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं राज्य आहे त्या राज्यातला खरा प्रमुख पक्ष भारतीय जनता पक्षच आहे. हे 2 टेकू घेतलेले. विधानसभेचा निकाल लागला आणि जर जरा काही बरं वाईट झालं तर ह्या दोन्ही टेकूंना सोडायला पण यांची कधी क्षणात तयारी होऊ शकते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी विचारानं, मनानं, विचारानं, तत्वानं ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या मागे जायचं का सारे पाटील साहेब ज्यांनी आयुष्यभर समाजवादी विचारसरणीचा पुरस्कार केला, कोणाला त्रास त्या माणसानं कधी दिलेला मला माहीत नाही. आणि गणपतराव दादाही त्याच पावलानं चाललेले आहेत. म्हणून एका स्वच्छ निर्मळ मनाच्या आणि कमी बोलून जास्त काम करणाऱ्या माणसाच्या मागे राहायचं. याचा निकाल उद्या तुम्ही सगळ्यांनी घ्या. मागच्या 5 वर्षात 3 वेळा आपल्या महापुराचा फटका बसला आणि या फटक्यामुळं आपला हा सगळा परिसर प्रचंड अडचणीत येतो. 5 वर्षात 3 वेळा फटका ही काही साधी सोपी बाब नाही. संसाराला मोठा फटका बसतो. त्यामुळं काहीतरी कायमची उपाययोजना आहे का,
पाणी वाढणार नाही याच्यासाठी काही मार्ग काढतायत का? आमचं सरकार होतं त्यावेळी आम्ही त्यासाठी बरेच तज्ज्ञांना एकत्रित करून काही मार्ग काढलेले आणि त्याच्यावर काम करायचं आम्ही ठरवलेलं. सरकार गेलं त्यानंतर पुढं काय झालं मला त्याचं माहीत नाही. पण मी आपणाला सांगतो की गणपतराव दादांच्या मागे आपण उभा राहा. कायमस्वरूपी या सगळ्या पंचगंगेच्या आणि आपल्या आसपासच्या सगळ्या परिसरात जो पुराचा फटका बसतो त्यातनं आपल्याला कधी ना कधीतरी मार्ग काढला पाहिजे. कारण आता पावसाचा भरोसा नाही. पाऊस एवढा प्रचंड ढगफुटी होते की एक साधारण 8-10 तासात पाण्याची पातळी वाढलेली आपल्या सगळ्यांना अनेक वेळा अनुभवायला मिळालेली आहे. खरं म्हणजे साखर कारखाने महाराष्ट्रात हाताच्या बोटावर चांगले आता राहिलेले आहेत. चांगला कारखाना चालवणं, पारदर्शीपणानं चालवणं हे देखील काम सारे पाटील साहेबांच्या नंतर गणपतराव दादा अतिशय प्रभावीपणानं करतायत. आणि म्हणून चांगली कारखानदारी चालवणं, लोकांना चांगला दर देणं आणि लोकांच्या बरोबर राहत असताना अन्य सामाजिक विषयात देखील हात घालणं. मी एकदा पवार साहेबांच्यावर बघायला आलेलो. क्षार फुटलेल्या जमिनीमध्ये लोकांना प्रोत्साहित करून, संघटित करून, त्यांनी सहकारी संस्था स्थापन करून जमिनीच्या अंतर्गत सच्छिद्र पाईपलाईन काढून पाणी काढण्यासाठी अनेक गावामध्ये अतिशय उत्तम उपाययोजना केली. सगळ्यांनी आदर्श घ्यावा एवढी अतिशय चांगल्या पद्धतीनं क्षार कमी करण्याच्यासाठी त्यांनी उपाययोजना आपल्या भागात केली आहे. त्याचा आदर्श सगळे महाराष्ट्रातले शेतकरी घेतील असा मला स्वतःला विश्वास आहे. आज आपण सगळे मोठ्या संख्येने इथं जमलेले आहात. प्रश्न अनेक आहेत आपल्यासमोर. महागाई प्रचंड वाढली आहे. तेल किती महाग झालं, 500 रुपयानं महाग झालं, कुणीच काही बोलत नाही. महाग झालेल्या वस्तूंवर GST आकारली जाते. 28%, 24%, 18%, 12%. सामान्य माणसाने जगणं या देशात आता मुश्किल झालेलं आहे. कारण GST प्रचंड मोठी वाढलेली आहे. आम्ही सांगत होतो GSTचा एकच फिगर फिक्स करा. पण आज दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसं ज्या वस्तू वापरतात त्या आज महाग करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष आणि या मित्र पक्षांच्या अर्थनीतीनं केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुसऱ्या बाजूने रोजगार कमी झाला. तुम्हाला माहिती आहे की नाही माहीत नाही. या त्रिकुटांनी महाराष्ट्राच्या आपलं सरकार गुजरातच्या दावणीला नेऊन बांधलंय का काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. सगळे प्रकल्प तिकडे गेले. फॉक्सकॉन तिकडे गेला, 1.5 लाख नोकऱ्या गेल्या. काल परवा टाटा एअरबस गेला, 7-8 हजार लोकांच्या नोकऱ्या तिकडे गेल्या. अनेक प्रकल्प महाराष्ट्र सोडून गेले. पण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे त्याच्या विरोधी बोलला तर तोंडातनं ब्र काढत नाही. विधानसभेत मी म्हटलं, अहो मुख्यमंत्री महोदय हे कसं काय? मुख्यमंत्री सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, जयंतराव कालच मी नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलो आणि मोदी साहेबांनी मला सांगितलंय याच्यापेक्षा मोठा प्रकल्प तुम्हाला मी देईन, तुम्ही काही काळजी करू नका. म्हटलं मग देणार आहेत मोदी साहेब? म्हटलं काय देणार आहेत? प्रकल्पाचं नाव काय? नाही, त्यांनी आपल्याला सांगितलं जयंतराव काळजी करू नका, ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देईल. म्हटलं कधी? जयंतराव नरेंद्र मोदींचा शब्द आहे, तो साधा सुद्धा नाही आहे. मोदी साहेब बोलले की झाला काम, विषय संपला. तेव्हा अरे काय देणार आहे ते तर सांगा. नाही, याच्यापेक्षा मोठा प्रकल्प. मोदी साहेबांच्या मोठा प्रकल्प आजही आला नाही. बिचारे एकनाथ शिंदे साहेबांची मुदत आता संपलेली आहे. मी विचार करत होतो की एकनाथ शिंदे असं का म्हटले. आत्ता मला कळायला लागले की एकनाथ शिंदे हातानं सांगत होते, मोदी साहेबांच्याकडे गेलो, मोदी साहेब म्हटले ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देईन, म्हणजे भोपळा तुझ्याकडे देईन, तुला काय मिळणार नाही तो परत. थोडक्यात सांगतो, आपल्या मागं असणारी लोक आपल्यापेक्षा पुढे गेली. या देशात जे जे चांगलं येणार आहे ते सगळं गुजरातला जायला लागलं. जगाच्या पाठीवर जे राजदूतावास आहेत तिथं सांगण्यात आलेलं आहे
कुठलाही मोठा प्रकल्प आला की त्याला सांगायचं महाराष्ट्रात नाही, तू गुजरातला चल. जगभर प्रचार भारताचे दूतावास करतात, दूतावासातले तिथं बसलेले राजदूत करतात. कुणी गुंतवणूकदार चौकशीला आले तर त्याला पहिलं डेस्टिनेशन तो मुंबई सांगतो, पण हे सांगतात नाही मुंबई नाही, तुम्ही गुजरातला जावा, गुजरात आता फार चांगलं झालेलं आहे. म्हणजे 10 वर्षामध्ये महाराष्ट्राची अधोगती करण्याचं पाप भारतीय जनता पक्ष आणि त्यांना हे 2 जण सामील झाले, त्या तिघांचं पाप आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्र पुन्हा पूर्वपदावर आणायचं असेल, महाराष्ट्र आणखीन प्रगतीवर नेऊन गुजरातपेक्षा उत्तम राज्य म्हणून पुन्हा आपल्याला नावलौकिक प्रस्थापित करायचं असेल, तर आपल्या सगळ्यांना हे त्रिकूट आणि महायुतीचं सरकार घालवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्या पोरांच्या हाताला काम मिळणं, महाराष्ट्रातलं दरडी उत्पन्न वाढवणं, महाराष्ट्रातली महागाई कमी करणं, महाराष्ट्रातल्या महिलांना सबल करण्यासाठी ताकदीनं काम करणं, असे अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे आपल्या सगळ्यांना ताकदीनं पुढे न्यावे लागतील. आणि त्यासाठी आम्हाला महाराष्ट्राची महाविकास आघाडीला ताकद पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार आणायच्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. तुम्ही स्थानिक मुद्दे 2 मिनिटं सोडा. माझी तुम्हाला विनंती आहे की राज्याचं काय झालंय याचा विचार करा. स्थानिक मुद्द्यात तर आपला उमेदवार उजवाचा आहे. मला वाटत नाही की गणपतराव दादांचे हात कोणी धरू शकेल एवढा चांगला आदर्श व्यक्तिमत्व दुसरं कुठलं असेल. आणि म्हणून महाविकास आघाडीने जाणीवपूर्वक काँग्रेसच्या पारड्यात ही जागा देऊन गणपतराव दादांना या ठिकाणी उमेदवार म्हणून उभा केलेला आहे. आणि त्यामुळं माझी आपणा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की महाविकास आघाडीने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 5 सूत्र जाहीर केलेली आहेत. आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्रामध्ये आम्ही महिलांच्यासाठी महालक्ष्मी योजना आणू आणि गरीब घरातल्या महिलांना 3000 रुपये द्यायचं धोरण आम्ही स्वीकारू, हे आम्ही त्या पंचसूत्रीत सांगितले. तुमच्या घरातल्या महिला कुठं बाहेरगावी जात असतील एसटीनं तर त्या तिकिटाला पैसे मागणार नाहीत. सगळ्या महिलांना महाराष्ट्रात प्रवास खर्च मोफत देण्याचं काम आम्ही करू. दुसऱ्या बाजूने जे कर्जमाफी 2 लाखापर्यंत झाली, सरकार आल्याला पहिला आम्ही निर्णय घेऊ 3 लाखापर्यंतची कर्जमाफी शेतकऱ्यांना माफ करू. अनेक मुद्दे आहेत ते सांगून मी वेळ घेत नाही, पण जाहीरनामा आमचा बघा. दिवसा शेती शेतकऱ्याला करता यावी म्हणून 12 तास दिवसा वीज देण्याचे धोरण आम्ही स्वीकारू. आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जासाठी, शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी, शेतकऱ्यांच्या महागाईला तोंड देणाऱ्या परिस्थितीला दुरुस्त करण्यासाठी आम्ही जाहीरनाम्यात बरेच मुद्दे घातलेले. वेळ कमी आहे म्हणून मी जास्त वेळ बोलत नाही. माझी आपणाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आता घरी गेला की पहिलं एक काम माझं करायचं, बायकोला समोर बोलवायचं, आईला बोलवायचं, बहिणीला बोलवायचं, वहिनीला बोलवायचं, मावशीला बोलवायचं. भावकी मोठी असेल तर भावकीतल्या महिलांना बोलवा, वाडा मोठा असतील तर वाड्यातल्या महिलांना बोलवा आणि त्यांना सांगा तो दाढीवाला बाबा 1500 रुपये देतोय, पण ह्यो आलेला बाबा तुम्हाला 3000 रुपये देणार आहे. त्यामुळे इकडं जाणं आपल्याला जास्त चांगलं आहे. एवढं काम माझं करा, माझं निम्मं काम महाराष्ट्रातलं होईल. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडर आहे ना, ते 6 सिलेंडरच ना, आता ही काही जनरल सभा नाही की तुम्ही विचारायचं मी उत्तर द्यायचं. त्यामुळे आता नको, मला 2 मिनिटांनी भाषण संपवायचं आहे आणि निघायचं आहे, परत पुढच्या सभेला जायचं आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल ते मान्य करतो, गणपतरावांना विजयी करा, बाकी काही चर्चा करू नका. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपले सगळे महाराष्ट्रासमोर निर्माण केलेले प्रश्न यांनी केले आहेत. आता यांना पराभव समोर दिसायला लागला आहे. म्हणून बटेंगे तो कटेंगे अशी भाषा भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवार वापरायला लागलेले आहेत.
अजित पवारांनी आणि एकनाथ शिंदेनी ही भाषा वापरणं म्हणजे अवघड आहे. म्हणून ते म्हटले की नाही नाही आमच्या याला संमती नाही. एकदम फडणवीस साहेब चिडले. फडणवीस साहेबांनी सांगितलं असं चालणार नाही, आमच्यावर यायचं असेल तर असं बोलता येणार नाही. गप झाले एकदम. आता बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय? मी गेल्यावर तुमचं भाषण आहे. योगी आदित्यनाथाने इथे येऊन भाषण नारा दिलेला आहे. त्या योगी आदित्यनाथला माहित नाही की त्याचा निम्मा उत्तर प्रदेश, मुंबई, पुणे आणि भिवंडीच्या भागात नोकरी करायला येतो आणि तो आम्हाला येऊन सांगतो बटेंगे तो कटेंगे. उलट ही 18व्या शतकातली घोषणा आहे. 18व्या 19व्या शतकात हे मागासलेले विचार आपण मांडणं मी समजू शकतो. आता 21व्या शतकात आहे. तो एलॉन मस्क नावाचा अमेरिकेतला उद्योगपती आहे. तो काय करतोय चर्चा माहिती आहे का? मंगळावर इंटरनेट कसं चालेल ह्याचं संशोधन तो करतोय मंगळावर. आणि अमित शहा आणि आदित्य योगीनाथ सांगतायत की बटेंगे तो कटेंगे. कुठं ते आणि कुठं अमेरिकेतली लोक. मी अपेक्षा करत होतो भाजपला, पण त्यांना नाही सांगता येणार. पण आमचा नारा आहे पडेंगे तो बडेंगे. आपण आपल्या पोराबाळांना शिकू आणि जगाच्या पुढं स्पर्धेला न्यायला त्यांना पुढं पाठवू. आणि हेच महाविकास आघाडीचं उद्दिष्ट राहील हा विश्वास या निमित्तानं देतो. आणि आपल्या सगळ्यांची पुढं जाण्यासाठी रजा